मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बुलढाण्यामध्ये असणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापुरुषांच्या स्मारकांचं लोकार्पण होणार आहे। बुलढाण्यात लाडकी बहीण योजनेचा मेळावा सुद्धा पार पडणार आहे आणि त्याच्यासाठीच मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असतील असं समजतंय। प्रतिनिधी संदीप वानखेडे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून तपशील घेणार आहोत। संदीप, सध्या तुम्ही सभास्थळावर आहात, कशा पद्धतीची नेमकी तयारी आहे आणि पुढच्या दौऱ्याचं नेमकं कसं नियोजन असणार आहे? रिद्धी, या कार्यक्रमाची तयारी संपूर्ण पूर्णपणे झालेली आहे। जवळपास 30 ते 40 महिला पुरुष बसतील एवढा हा पेंडॉल टाकण्यात आलेला, अशी व्यवस्था करण्यात आली आहे। जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिला येतील, त्यामुळे अतिरिक्त एसटी बसेसची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरामध्ये जवळपास 26 महापुरुषांची स्मारके पुतळे उभारण्यात आलेली आहे। या स्मारकाचं देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर इतर मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार, त्यांचा सन्मान करणार आहेत। दुसरीकडे जे पुतळे जे स्मारक उभारण्यात आलेले आहेत त्या स्मारकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसकडून केली जात आहे आणि त्याचबरोबर गेल्या 2 दिवसापूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी संदर्भात जे काही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधार्थ आज राज्यभरामध्ये काँग्रेस आंदोलन करतंय। काँग्रेसने खरं तर स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली, आज त्यांचं आंदोलन आहे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर। त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा या कार्यक्रमावर काय नेमका परिणाम होतो हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे। एकीकडे आता 12:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे बुलढाण्यात असणार आहेत, त्यामुळे आता काँग्रेसकडून काही निषेध होत आहे का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे। निश्चित संदीप, आणि काँग्रेसकडून जे आंदोलनाची भूमिका घेतली जाते त्या पार्श्वभूमीवर दिवसभरात नेमकं सभास्थळावर काय घडतंय याचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।